वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असतानाच अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्वसरी बरसल्या। मात्र काही भागात पावसाचा जोर जरा जास्तच होता। विशेषतः मोर्शी आणि वरुड तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे। अमरावती जिल्ह्यातील धामण गावात रविवारी सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा बसत होत्या। दुपारवरी 2 वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला, ढगाळ वातावरण निर्माण झालं। त्यानंतर विजांच्या कडकडाटाने जोरदार पाऊस बरसला, तर जिल्ह्यातील वरुड, मोर्शी तालुक्यासह अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला। वरुड तालुक्यातील शेंदूरजना घाट आणि तिवसा घाट भागात संत्रा बागांचं मोठं नुकसान झालं आहे। वाऱ्यामुळे संत्रा गळाला असून झाडे कोसळली आहे। मोर्शीच्या नेरपिंगळी भागात पावसाचं पाणी घुसल्यानं शेती पिकांचं नुकसान झालं आहे। भटक्या जाती जमातीच्या गोरगरिबांना हक्काचं घरकुल मिळवून देण्यासाठी प्रहार संघटनेतर्फे राहुटी शिबिर सुरू करण्यात आलंय। मात्र बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघातूनच या शिबिराची सुरुवात केल्यानं कडू आणि राणा यांच्यात वाद पेटण्याची पुन्हा चिन्ह आहेत। राज्यातील भटक्या जमातीच्या लोकांना हक्काचं घर मिळावं, तसंच भटक्या जातीच्या लोकांना कागदपत्र तयार करून देण्याकरता इंदिराई जनसेवा रथाच्या माध्यमातून प्रहार पक्षातर्फे राहुटी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। मात्र ही सुरुवात आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघातील बडनेरा येथून करण्यात आली। खासदार नवनीत राणे यांच्या विरोधात अमरावती लोकसभा मतदारसंघातून येत्या निवडणुकीत उमेदवार लढवण्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केल्यानंतर गरिबांना हक्काचं घर मिळावं यासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी हे शिबिर राबवलं आहे। या ठिकाणी बडनेरा मतदारसंघातील नागरिक, गोरगरीब जनता उपस्थित होती। यामध्ये नाथजोगी, भराडी समाज, मदारी, मुस्लिम आणि लोहार प्रवर्गात मोडणाऱ्यांना घरकुल देण्यासाठी त्यांची कागदपत्र गोळा केली जात आहेत। बच्चू कडू आणि रवी राणा यांचा काही महिन्यांपूर्वी झालेला वाद सर्वश्रुत आहे। हा वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला होता। तर आता अमरावती लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं थेट बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या विधानसभा मतदारसंघातील गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी पाऊल उचलल्यानं पुन्हा एकदा राणा आणि कडू यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। अमरावतीतील आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांच्या विरोधात एल्गार संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आदिवासी समाजातील गोंड गोवारी अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत। मात्र आजवर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाद्वारे कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही। त्यामुळेच हे लोक जात वैधता आणि जात प्रमाणपत्रापासून वंचित आहेत। याच विरोधात ॲम्बोरिजिन्स लीगल गोंड गोवारी असोसिएशन अबाउट राईट्सच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। याशिवाय डफली वाजवून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। शहीद गोंड गवारी अमर रहे, शहीद गोंड गवारी 114 गोंड गवारियों का बलिदान, अंमलबजावणी, आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण आमच्या हक्काचे, शहीद। दिनांक 18/12/2020 माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने त्वरित करावी। तसेच जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र शासनाच्या आरक्षण आमच्या हक्काचे, शासनाच्या इतर ज्या सुविधा आहे त्या सर्वांचा लाभ शैक्षणिक व इतर घरकुल योजना, शेतीविषयक योजना, आदिवासीच्या ज्या सर्व योजना आहेत त्या योजनेचा लाभ गोंड गवारी जमातीला मिळण्यात यावे अशी शासनास विनंती आहे। डफली बजाव आंदोलन आणि धरणा कार्यक्रम हा शासनाकडून मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आम्ही हा धरणा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा कारभार रामभरोसे सुरू आहे। याच्या विरोधात परिसरातील नागरिकांनी शिवसेनेच्या नेतृत्वात नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला निवेदन चिटकवून निषेध व्यक्त केला। नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा कारभार रामभरोसे सुरू आहे आणि मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत शहरातील प्रशासकीय कार्यकाळात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। या समस्यांचं निराकरण करण्याच्या मागणीसाठी नांदगाव खंडेश्वर वासी एकवटले असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी विविध समस्यांसाठी नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला। दरम्यान मुख्याधिकारी यांची कार्यालयात अनुपस्थिती असल्यानं आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या दालनालाच निवेदन चिपकवून निषेध व्यक्त केला।
विविध समस्यांसाठी शिवसेनेनं नागरिकांसह नगर परिषद कार्यालयात धडक दिली होती। यावेळी नारेबाजी करत प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला। आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्तही लावण्यात आला होता। यावेळी आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। तर समस्या 7 दिवसांच्या आत निकाली न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला। नांदगाव शहराला वाऱ्यावर सोडणाऱ्या प्रशासनाचा निषेध असो, जय भवानी, निषेध असो, नांदगाव शहराला वाऱ्यावर सोडणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाचा निषेध असो, रखडलेल्या घरकुलाचे धनादेश मिळालेच पाहिजे, रखडलेल्या घरकुलाचे धनादेश मिळालेच पाहिजे, मुख्याधिकाऱ्यांचा निषेध असो, नांदगाव शहराला वाऱ्यावर सोडणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचा निषेध असो। अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा आणि आजूबाजूच्या परिसरातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याजवळून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आसेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी होत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून तक्रार होती। या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। या प्रकरणात आसेगाव पूर्णा इथं तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या। रिलायन्स जिओ मोबाईल टॉवरच्या 4 बॅटऱ्या जवळपास किंमत 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता। या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांना अटक केली। शेख कलीम उर्फ अलीम शेख मेहबूब आणि रोशन धोत्रे अशी या चोरट्यांची नावं आहेत। हे दोघेही नागपूर जिल्ह्यातले राहणारे आहेत। त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याजवळून 2,30,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील तपास सुरू आहे। विश्व संवाद केंद्र विदर्भ प्रांताच्या अमरावती शाखेच्या वतीनं नारद पुरस्कार प्रदान करण्यात आला। यंदाचा पुरस्कार दैनिक सकाळचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सुरेंद्र चापोरकर आणि एबीपी माझाचे अकोला जिल्हा प्रतिनिधी उमेश अलोणे यांना प्रदान करण्यात आला। अमरावती शहरातील लक्ष्मी सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। अमरावती शहरातील विश्वसंवाद केंद्र यांच्या वतीनं गेल्या 3 वर्षांपासून आद्य पत्रकार देवर्षी नारद जयंती निमित्त दरवर्षी पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं। अमरावतीच्या त्रिवेणी फाउंडेशन यांच्या वतीनं स्वर्गीय त्रिवेणीताई सुखदेवराव बोंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दैनिक सकाळचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सुरेंद्र चापोरकर आणि प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, लेखक आणि व्हिडिओ जर्नलिझममध्ये आचार्य पदवी प्राप्त असलेले डॉक्टर चंद्रकांत रमेशचंद्र शिंदे यांच्या वतीनं स्वर्गीय रमेशचंद्र शिंदे स्मृती पुरस्कार अकोला येथील एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी उमेश अलोणे यांना प्रदान करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभागाचे प्रभारी माहिती उपसंचालक आणि जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार उपस्थित होते। तर मातोश्री विमलबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर स्मिता देशमुख या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या। नागपूर येथील प्रचार विभागाचे प्रसाद बर्वे हे प्रमुख वक्ता, विभाग संघचालक चंद्रशेखर भोंदू, संजय गुळवे, सुनील सरोदे उपस्थित होते। कार्यक्रमाचं संचलन सुनील पाठक यांनी केलं, तर आभार प्रदर्शन राहुल गुल्हाने यांनी केलं। त्रिवेणी फाउंडेशनच्या विश्वस्त वसुधा बोंडे आणि डॉक्टर चंद्रकांत शिंदे यांच्यासह निमंत्रित पाहुण्यांच्या हस्ते दोन्ही पत्रकारांना प्रत्येकी 11,000 रुपये सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं। यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। ग्रामसभा सुरू असताना सरपंच चक्क बैठक सोडून मोबाईल पाहण्यात व्यस्त होते। दर्यापूर तालुक्यातील येवदा ग्रामपंचायत इथंही घटना घडली। सरपंचांचं बैठकीत लक्ष नाही असा आरोप करत गावकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानं काही वेळ तणाव निर्माण झाला होता। सध्या या व्हिडिओची मोठी चर्चा आहे। ग्रामसभा कामकाज सुरू असताना ग्रामसभेतील उपस्थित नागरिक आपल्या मूलभूत सेवा सुविधांबाबत आपल्या समस्या मांडत असताना ग्रामसभेतील विषयाकडे दुर्लक्ष करीत सरपंच तथा ग्रामसभा अध्यक्षा प्रतिभा माकोडे आपल्या मोबाईल बघण्यामध्ये व्यस्त होत्या। त्यामुळे ग्रामसभेतील उपस्थित लोकांच्या ही बाब लक्षात आल्यानं आपल्या समस्या सोडवण्याबाबत सरपंच गंभीर नसल्यानं संतप्त नागरिकांनी सभागृहात नुसता टाइमपास करण्यासाठी येता का असा सवाल केला। त्यामुळे सभेत उपस्थित ग्रामस्थांवर अध्यक्षा भडकल्या आणि स्वतःच आरडाओरडा केली। सभामध्ये सोडून दिल्यानं संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसभेत अध्यक्षा यांच्या विरोधात बेशिस्त वागणूक याबाबत ठराव पारित करत अध्यक्षा प्रतिभा माकोडे यांच्यावर कारवाई करण्याकरिता ठराव पारित केला।
ग्रामसभा उशिरा 3 वाजता सुरू झाली होती. ग्रामसभा सुरू असताना सरपंच माकोडे या 6:15 माझा कार्यालयीन वेळ संपला असे सांगून आपले वैयक्तिक काम करून प्रोसिडिंग बुकवर शिरा मारून ग्रामसभा अर्धवट सोडून निघून गेल्या. परंतु सचिव आणि उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामसभा स्थगित न करता ग्रामपंचायत सदस्य सुयोग टोबरे यांची ग्रामसभा अध्यक्षपदी निवड करून पुढील ग्रामसभेचे कामकाज रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण केले. सरपंच प्रतिभा माकोडे ह्या ग्रामसभेत मोबाईलमध्ये स्टेटस बघण्याचा व्हिडिओ गाव परिसरात प्रसारित झाला असल्यानं सरपंच यांच्या कार्यशैलीबाबत गाव परिसरात चर्चेला उधाण आलं आहे. दिल्ली इथं सुरू असलेल्या खेळाडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चांदूर बाजार इथं लहान विद्यार्थ्यांनी रॅली काढली. दिल्ली इथं सुरू असलेल्या महिला खेळाडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथं शेतकऱ्यांच्या मुलांनी क्रांती रॅली काढून पाठिंबा दिला. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून या रॅलीला सुरुवात झाली आणि चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत शेतकऱ्यांच्या शेकडो मुलांनी सहभाग घेतला होता, तर रॅलीला काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. महासंघाच्या विरोधात जर हे आंदोलन उभं केलं असेल आणि तिथं जर आमच्या बहिणीचं लैंगिक शोषण होत असेल, मुलीचं लैंगिक शोषण होत असेल, तर या शोषणाची झळ ही आमच्या चांदूर रेल्वे गावामध्ये सुद्धा पोहोचायला वेळ लागणार नाही. ती वेळ चांदूर रेल्वेवर येऊ नये असं जर वाटत असेल तर सगळ्यांनी या मोर्चामध्ये 2 पावलं चालावी. आपण निघते आणि हमारी एकता भारत माता की जय, भारत माता की जय. आवाज पोहोचत असेल. अनेक लोक या रॅलीमध्ये सामील होत आहेत. क्रांतिकारी चळवळ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी आपल्या चांदूर रेल्वे शहरात जेव्हा भारत जोडो आंदोलन झाले तेव्हा देशाच्या इतिहासामध्ये 3 गावामध्ये आंदोलन झाले आणि त्या 3 गावामध्ये आपल्या संघर्षाचा महिला संघर्षाचा अमरावती शहरातील द्वारकानाथ कॉलनी शंकरनगर रोड येथील शिवधारा नेत्रालय इथं रविवारी निःशुल्क नेत्ररोग तपासणी शिबिर तसंच दिव्यांग बांधव भगिनींसाठी कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिवधारा आश्रम आणि नारायण सेवा संस्थानाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या शिबिराचा शेकडो दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला. शिवधारा आश्रम आणि नारायण सेवा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शिबिरात अमरावती जिल्हा तसेच अन्य जिल्ह्यातून आलेल्या शिबिरार्थींनी उपरोक्त सेवा सुविधेचा लाभ घेतला. नारायण सेवा संस्थानच्या वतीनं दिव्यांगांना वैद्यकीय सेवा, उपचार, मार्गदर्शन करीत त्यांच्या आयुष्यात एक नवी पहाट आणण्यासाठी प्रयास कार्य केले जात असल्याचं दृश्य यावेळी दिसून आलं. यासोबतच आलेल्या शिबिरार्थ्यांना नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी करण्यासह आधुनिक फेको मशीनद्वारे ऑपरेशन आदी बाबींविषयी वैद्यकीय तज्ज्ञांच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आलं. नारायण सेवा संस्थान उदयपूर येथील आलेल्या चमूच्या वतीनं यावेळी नारायण कृत्रिम अंग आणि कॅलिपर्स आदींबाबत मार्गदर्शन आणि सेवा देऊन दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनमोल असे धडे देण्यात आले. ग्रामीण आणि शहरी भागातील आलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालगोपालांनी या शिबिरात सहभागी होत या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिवधारा नेत्रालय में हर महीने की भांति निःशुल्क नेत्र जांच शिविर हो रही है. साथ साथ में शिवधारा मिशन फाउंडेशन द्वारा एवं साथ साथ में नारायण सेवा संस्था उदयपुर के तत्वाधान में उनके सहयोग से जो 2 अप्रैल को जय शिवधारा धाम में शिविर ली गई थी, जिनके भी अंग कट गए हैं एक्सीडेंट में या किसी बीमारी के कारण, उनको अंग प्रदान करने की नाप ली गई थी. और आज नारायण सेवा संस्था उदयपुर वाले यहाँ पधारे हैं शिवधारा नेत्रालय में और शिवधारा मिशन फाउंडेशन की ओर से उनको अंग प्रदान किए जा रहे हैं. आश्चर्य की बात यह है कि बहुत से ऐसे मरीज मिले हैं जो कहते हैं 30 साल मुझे हो गए मेरी टांग कटे हुए. एक दादाजी मिले, बोले 20 साल हो गए मेरे हाथ कटे हुए. उनको यहाँ से आज अंग मिले हैं और अंग प्राप्त करते हुए उनके चेहरे की खुशी बहुत अच्छा हम सबको एक आभास करा रही है. और शिवधारा वाले बाबा से यही प्रार्थना करते हैं, एक तो शिवधारा मिशन फाउंडेशन एवं साथ साथ में नारायण सेवा संस्था यूं ही सेवा कार्यों में आगे बढ़ते रहें और जिन मरीजों को यहाँ से अंग मिले हैं वो जीवन भर सेल्फ डिपेंड रहें, आत्मनिर्भर रहें,
कि उनका बाकी का जीवन अच्छा बीते और शिवधारा मिशन फाउंडेशन प्रयास करेगा ये शिविर जल्दी से फिर से यहाँ हो, ऐसा निवेदन नारायण सेवा संस्था को किया गया है। अकोला जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकास कामांसाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी शासनानं केवळ 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या निधीतून कोणत्या विभागाला किती निधी मंजूर करावेत असा प्रश्न नियोजन विभागाला पडला आहे। त्यामुळे विकास कामांसाठी आणखी निधी मिळाल्यानंतरच कामं सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। दरवर्षी राज्य शासनाकडून विविध विकास कामांसह उपक्रमांसाठी निधी मंजूर करण्यात येतो। हा निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वितरित करण्यात येतो। वितरणाचं नियोजन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीकडून करण्यात येतं। निधीसाठी सरकारच्या यंत्रणांकडून नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात येतात। समितीकडूनही प्रस्ताव मागविण्यात येतात। त्यानुसार समिती प्रस्तावांना मंजुरी प्रदान करते। दरम्यान वार्षिक वर्ष 2023-24 साठी मंजूर निधींपैकी अद्यापपर्यंत 10% अर्थात 25 कोटी प्राप्त झाले। त्यामुळे निधी वाटपाचा ताळमेळ लावण्यास नियोजन विभागाला अडचणींचा सामना करावा लागतोय। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 600 रुपये निधीची घोषणा केली आहे। मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी या निधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात 1,44,137 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून उपलब्ध झालेल्या निधीमधून आता तरी एका गणवेशासाठी 300 रुपये उपलब्ध झाले आहे आणि उर्वरित निधी प्राप्त होताच दुसऱ्या गणवेशासाठी अधिक 300 रुपये देखील दिले जाणार आहे। मात्र गेल्या 3-4 वर्षांपासून शेतकरी शेतमजूर नापिकीमुळे आर्थिक संकटात आहे आणि शासनाकडून ही अतिशय तोडकी मदत देऊन एक प्रकारे थट्टा चालविली असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। महागाईच्या तुलनेत किमान 2 गणवेशांसाठी 2,000 रुपये प्रति विद्यार्थी निधी द्यावा अशी मागणी सर्वसामान्य पालकांनी केली आहे। गणवेशाच्या संदर्भात एमपीएसटी मार्फत समग्र शिक्षा अभियानांतर्मार्फत एक गणवेशासाठी निधी प्राप्त झालेला आहे आणि एक गणवेश शासन स्तरावर माननीय मंत्री महोदयाच्या विचारविनिमय सुरू आहे आणि विचारविनिमयानंतर एका गणवेशाबाबत निर्देश आल्यानंतर ती कारवाई सुद्धा जिल्ह्यात प्रक्रिया सुरू आहे। जिल्ह्यातल्या जवळपास सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याची सर्व प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू आहेत आणि SMC स्तरावर आणि गट स्तरावर तशा सूचना देण्यात आलेल्या आहे आणि निश्चित आपल्या जिल्ह्यात पहिल्या दिवशी गणवेश सर्वांना मिळते। माझी मुलगी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहे। शासनाने जे ड्रेससाठी अनुदान जाहीर केलेलं आहे हे किमान 600 रुपये म्हणजे 2 ड्रेस आहेत, त्याच्यामध्ये काहीच होत नाही। बाजारामध्ये जर घ्यायला गेले तर 1000 रुपयाचा एक ड्रेस आहे। शिलाई खूप वाढलेली आहे, कपडा खूप वाढलेला आहे। माझी परिस्थिती गरीब असल्यामुळे मी ते घेऊ शकत नाही, तरी मला कमीत कमी 2000 रुपयापर्यंत मानधन व अनुदान देण्यात यावे। बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे अनेक भागातील शेती पिकांचं नुकसान झालं आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी संध्याकाळी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी संततधार पाऊस झाला। झालेल्या पावसानं अनेक भागात पिकांचं नुकसान झालं आहे। बुलढाणा जिल्ह्यात काल सकाळपासूनच वातावरणात बदल पाहायला मिळाला आणि त्यामुळं जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव, शेगाव, नांदुरा यासह इतर भागात विजांच्या कडकडाटांसह आणि मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी संततधार पाऊस झाला। यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता। मात्र शेतकऱ्यांसह अनेकांची तारांबळ उडाली होती। खामगाव परिसरातील माटर गावात वादळानं तरुणाचा बळी घेतलाय। झाडाची फांदी अंगावर पडून या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त करण्यात येते। गेल्या 15 दिवसांपासून खामगाव तालुक्यात कडक ऊन तापत होतं, त्यामुळे तापमान 42 डिग्रीपेक्षा जास्त होतं। उकाड्यानं नागरिक त्रस्त होते। रविवारी सकाळी कोरडं वातावरण होतं, मात्र दुपारी 2 वाजताच्या दरम्यान अचानक वादळ वाऱ्याला सुरुवात झाली। त्यानंतर अर्धा तास जोरदार पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे बोरी अडगाव भागात झाडे पडल्यानं काही वेळाकरता वाहतूक विस्कळीत झाली होती। जोरदार पाऊस झाल्यानं तापमानात घट झाली, त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला। दरम्यान या वादळाने एका तरुणाचा बळी घेतला। शेतातील लिंबाच्या झाडाची फांदी अंगावर पडल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू झाला। खामगाव तालुक्यातील माटरगाव येथील 24 वर्षीय किशोर खोडके असं तरुणाचं नाव आहे। किशोर हा शेतात काम करत होता। अचानक तुफान वादळ आलं आणि शेतात काम करत असतानाच निंबाच्या झाडाची मोठी फांदी त्याच्या अंगावर पडली। यात त्याचा जागीच मृत्यू झाला। महत्त्वाचं म्हणजे महिनाभरापूर्वीच त्याचं लग्न झालं होतं। किशोरच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येते। मागील वर्षी कापसाला 12 ते 14,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता, मात्र यंदा कापसाला पाहिजे तसा भाव मिळाला नाही। कापसाला 7 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे।
गेल्या 3-4 वर्षापासून कापसाला हवा तसा भाव मिळत नव्हता, पण गेल्या 1-2 वर्षात कापसाला उच्चांकी दर मिळू लागला. गेल्या वर्षी तर कापसाला चांगली झळाळी मिळाली होती. कापूस 12 ते 14 हजार रुपये प्रति क्विंटल विकला गेल्यानं शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीचे क्षेत्र वाढवले. मात्र यंदा कापसाचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. आता निसर्ग साथ देत नाही आणि शासन शेतमालाला भाव देत नाही अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. आता कोणते पीक घ्यावे आणि कोणते पीक घेऊ नये असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. नांदेड येथील बोंढार गावात वंचित बहुजन आघाडीचे शाखा महासचिव अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्वरित निकाली काढण्याबाबत वंचिततर्फे अकोल्यात निदर्शनं करण्यात आलीत. अक्षय भालेराव यांनी बोंढार या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केल्यामुळे गावगुंडांनी त्यांची निर्दयीपणे हत्या केली. त्यामुळे गावातील आणि परिसरातील सर्व नागरिक दहशतीखाली आले आहेत. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून बोंढार हवेली जिल्हा नांदेड येथील घटनेचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आणि या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. जिल्हा नांदेड या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केल्यावरून त्या ठिकाणी अक्षय भालेराव नावाच्या बौद्ध समाजाच्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. म्हणून वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा यासाठी या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं व त्यासोबतच हे जे काही आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर फाशीची सजा व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.